की लक्ष्मी पूजन केलं म्हणजे आमच्याकडे लक्ष्मी येणार. नाही येणार लक्ष्मी. तुम्ही लक्ष्मी येण्याच्या आधीच हा विचार करता की मला हिथं खर्च करायचा आहे, माझा हिथं EMI जाणार आहे, इथे हे जाणार आहे, झाली. तुम्ही मानसिकरित्याने तुमची लक्ष्मी खर्चच केली ना. तुम्ही तुमच्या विचारांनी हे ऑलरेडी प्रेडिक्ट केलेलं आहात की माझी लक्ष्मी इथं जाणार आहे, तुम्ही ऑलरेडी पाठवली तिला. घरात येऊ तर द्या. दिवे कुठे लावायला पाहिजे, म्हणजे कुठल्या दिशेला लावायला पाहिजे, कुठल्या जागेवरती लावायला पाहिजे, याचं काय शास्त्र आहे? हो. मग तिथून एक प्रथा सुरू झाली की दिवाळीमध्ये दिवे लावले गेले पाहिजे. नरक चतुर्दशी या दिवशी काय केलं पाहिजे? आपण आपलं ताट उचललं पाहिजे, आपण आपलं खाल्लेलं. तुम्ही तुमचं ताट स्त्रीला उचलायला लावताय, तो एक दोष आहे. की लक्ष्मी पूजन सर्वच करतात. बरेच लोक आहेत ते त्यांच्या सोयीनुसार लक्ष्मी पूजन करतात. वसुबारसच्या दिवशी ज्या प्रकारे तुम्ही बैलपोळ्याला बैलाचं म्हणजे वृषभाचं पूजन करता, त्याच प्रकारे गोमातेचं वसुबारसच्या दिवशी पूजन करावं. गायीच्या पाठीमागून दर्शन का घेतलं जातं? सारवलं जातं अंगणामध्ये. त्याचं हेच कारण आहे की ती लक्ष्मी येण्याचं कारण आहे. गोमूत्र आणि शेण आपण मिक्स करून मग आपण घराच्या बाहेर आपल्याला सारवतो, कारण हेच लक्ष्मी पावलानी येते. का तर आपण दिवाळीच्या आधी काही ठिकाणी अजूनही केलं जातं. हे कारण असते. सोनं खरेदी करण्याचा मेन चांगला दिवस कुठला असेल तो दसरा. तो सगळ्यात उत्तम दिवस आहे सोनं खरेदी करण्याचा. किंवा ज्या वेळेला पुष्य नक्षत्र असेल, म्हणजे आता मला असं वाटतं पुष्य नक्षत्र 14 तारखेला आलेलं आहे, 14 तारखेला पुष्य नक्षत्र, किंवा गुरु पुष्यामृत योग ज्या वेळेला येतोय. कारण पुष्य नक्षत्रामध्ये म्हणजे काय, पुष्य नक्षत्र आहे आणि त्याच्यामध्ये गुरुवारही आलेला आहे. त्या दिवशी सोनं खरेदी करावं. कुर्ता घातला, एक पॅन्ट घातली आणि मस्त फोटो काढले, लक्ष्मी हॅपी दिवाळी, त्यासाठी लक्ष्मीपूजन नाही केलं सर. हा तंतोतंत मूर्खपणा आहे. त्यामुळे लक्ष्मीपूजन करताना जे शास्त्रोक्त विधिवत आहे ते विधीनुसार करा. जरी स्वतः करत असाल तरी विधिवत करा. बलिप्रतिपदा या दिवशीचं काय महत्व आहे? दिवाळीच्या कालावधीमध्ये असेल भांडणं न करणे, आपल्या घरातल्या स्त्रीचा अपमान न करणे, जास्तीत जास्त आपल्या घरातील जी काही लहान मुलं असेल तिची इच्छा पूर्ण करा जेवढं होऊ शकाल. तीच तर घरातली लक्ष्मी आहे. नमस्कार, मी विशाल आणि तुम्ही बघत आहात बोलून निवांत. दिवाळी अगदी जवळ येऊन ठेपली आहे. दिवाळीमध्ये अनेक प्रकारचे मुहूर्त असतील, तिथी असतील. लक्ष्मीपूजन कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, या सर्वांची माहिती घेऊन आज या पॉडकास्टमध्ये आपण येऊ. आज आपल्यासोबत कौस्तुभ जोशी सर खोपोलीमधून आहेत. सर, पहिले तर खूप खूप आपलं स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये. दत्तगुरू. गुरुजी, पहिल्या प्रश्नाकडे आपण वळूयात की दिवाळी म्हणजे नक्की काय आहे? दिवाळी म्हणजे सर्वात प्रथम दिवाळी हे खूप सुंदर एक सण आहेत, सर्वांनाच माहिती आहे. दिवाळी असा सण आहे ना, प्रत्येकजण या सणामध्ये आनंदी होतो. प्रत्येकजण कुठल्याही धर्माचा असू द्या, तो प्रत्येकजण आनंदी होतोच होतो ह्या दिवाळीच्या सणामध्ये. त्यामुळे दिवाळी हा सण असा आहे की प्रत्येकाला आनंद देतो. आणि दिवाळीचा सण असा आहे की एक नवीन सुरुवात, एक नवीन सुरुवात हेच या दिवाळीचं मेन महत्त्व आहे. तुमच्या आयुष्यातली एक नवीन सुरुवात. उदाहरणार्थ दिवाळी आली म्हटल्यावर तुम्ही साफसफाई कराल, दिवाळी आली म्हटल्यानंतर तुम्ही घराला कलर कराल, काही ना काहीतरी नवीन गोष्टी आणाल, एक नवीन सुरुवात कराल. त्यामुळे सर्वात प्रथम हेच की दिवाळी म्हणजे काय, तर एक नवीन सुरुवात. कारण ज्या प्रकारे जी ज्योत आपण प्रज्वलन करतो दिव्याची, ती ह्याच्यासाठीच करतो की ती ज्योत कायम राहावी आणि एक नवीन सुरुवात व्हावी. त्यासाठीच म्हणजे दिवाळी म्हणजे काय, तर माझ्या दृष्टिकोनात पूर्णपणे एक नवीन सुरुवात, आपल्या आयुष्याची एक नवीन सुरुवात. कारण रोजच किंवा दरवर्षीच एखाद्या जातकाच्या घरी, एखाद्या व्यक्तींच्या घरी लग्न नाही येणार. कारण एवढ्या सगळ्या गोष्टी, लाइटिंग असेल, साफसफाई असेल, या सगळ्या गोष्टी आपण कधी करतो? घरात लग्न असेल, लग्न कार्य असेल किंवा काहीतरी मोठं फंक्शन असेल. बरोबर. पण दिवाळी एक कारण असतं की घरात काही ना काहीतरी वर्षातून एकदा काहीतरी नवीन होईल. आणि हे प्रत्येक जण करतात. आणि प्रत्येक जण आपल्या घरात काही ना काहीतरी नवीन ना नवीन कुठली ना कुठेतरी सुरुवात करतात. त्यामुळे दिवाळी हा सण म्हणजे एक नवीन सुरुवात आणि आनंदमय आणि चैतन्यमय सुरुवात. गुरुजी, या वर्षीच्या दिवाळीतील या दिवाळीच्या पिरियडमध्ये कुठले महत्त्वाचे योग आहेत का? आणि ते कुठल्या राशीनुसार किंवा कुठल्या राशीच्या लोकांना जास्त फायदेमंद ठरतील? सर्वात प्रथम महत्त्वाचा योग जर का म्हटला तर येणारं जे काय 18 ऑगस्ट जे काही धनोत्रयोदशीचं पूजन आहे, धनतेरसचं जे आपण म्हणतो काही ठिकाणी, म्हणजे हिंदीमध्ये धनतेरस म्हणतात, आपल्यामध्ये धनोत्रयोदशी म्हणतात. त्यावेळेला गुरुचं ट्रान्झॅक्शन होत आहे. आणि त्या गुरुच्या ट्रान्झॅक्शनमुळे मेन ज्या 4 राशी आहेत त्यांना खूप फायदा आहे. आता कुठल्या आता मेष, मीन यांना ऑलरेडी 7.5 चालू आहे. मेष, मीन, मिथुन आणि वृश्चिक या 4 राशींना चांगला फायदा आहे. गुरु हा ग्रह सदैव एक दैवी ग्रह आहे. दैवी ग्रह म्हणजे कसं, तो देतो. तुमचं जे गुडलक असतं, जे कुठे ना कुठेतरी लपलेलं असतं, ते गुरु हा ग्रह तुम्हाला ते गुडलक देतो.
म्हणजे नाही का आपण कधी कधी असं मेहनत करतो, 99% मेहनत करतो आणि 1% देवाचा पकडतो. तो जो काय 1% देवाचा होता, जे गुड लक होतं, ते ह्या 4 राशींना भेटेल ह्या योगामुळे. कारण ते नेमकं दिवाळीच्या तोंडावरच आलेलं आहे गुरुचं. आणि गुरु हा दैवी ग्रह आहे, देवाच्या संबंधातला ग्रह आहे, म्हणजे देवच आहे एका प्रकारे. त्यामुळे नक्कीच या 4 राशींकरिता प्रमुखता चांगला असेल. ह्या ज्या 4 राशींकरिता त्यांच्या अडकलेले कामं असतील किंवा त्यांची कुठली तरी नवीन सुरुवात करायची असेल तर त्यासाठी चांगला असेल. ऑलरेडी यांची 7.5 चालू आहे आणि सर्वात प्रथम केतूचंही ट्रान्झॅक्शन आहे. त्यामुळं जास्ती आपण म्हणायला गेलं तर वृश्चिक आणि मिथुनसाठी जरा जास्ती चांगला असेल, हे नक्की. आता दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस. तर वसुबारच्या दिवशी नक्की काय मुहूर्त असतात? वसुबारस म्हणजे काय तर गोमातेचं पूजन. आता दिवाळी हा विषय कसा होता, दिवाळीमध्ये सर्वात प्रथम तुम्ही जेव्हा वाचाल तर इथं झालं होतं समुद्र मंथन. या कालावधीमध्ये खूप विविध गोष्टी झाल्यात. समुद्र मंथन झालंय, प्रभू श्री रामचंद्र आलेत, नरक चतुर्दशीला नरकासुराचा वध झालेला आहे. म्हणजे काय तर दिवाळी ह्या मधल्या हे जे काही तिथ्या आहे त्याच्यामध्ये खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी घडल्यात. आता फर्स्ट पॉईंटवर येऊयात. इथं झालं होतं समुद्र मंथन आणि हाच तो दिवस जिथून ही जी काही गोमाता आहे, म्हणजे आपण जिला कामधेनू म्हणतो, कामधेनू ही जी गोमाता आहे ही दत्तात्रयांच्या पाशी असते बघा. दत्तात्रयांच्या पाठीमागची कामधेनू गोमाता. आता ही जी काही गोमाता आहे ही त्यातून प्रकट झाली. कुठून झाली तर त्या जे काही समुद्र मंथन झालं त्या समुद्र मंथनातून ती प्रकट झाली. आणि आता ज्या वेळेला समुद्र मंथनातून प्रकट झाली तर त्या दिवसापासून हे ठरलं की गोमातेचं पूजन झालं पाहिजे. मग वसुबारसच्या दिवशी ज्या प्रकारे तुम्ही बैलपोळ्याला बैलाचं म्हणजे वृषभाचं पूजन करता, त्याच प्रकारे गोमातेचं वसुबारसच्या दिवशी पूजन करावं. मग गाईला गुळ हा प्रिय आहे, गाईला पुरण हे प्रिय आहे, मग पुरणाची पोळी ही गोमातेला द्यावी. खरं तर वर्षभरच गोमातेचं पूजन करा, प्रत्येक ग्रह नीट राहतील आणि साक्षात रघुनाथ कृपा करतील. त्यामुळे सगळे ग्रह नीट राहतील आणि गोमातेचं त्या दिवशी पूजन केलं जातं. आणि नक्कीच प्रश्नच नाही, त्या दिवशी गोमातेचं पूजन आहे. गुरुजी यामध्ये असं आहे की गायीमध्ये 33 कोटी देवता आहेत. तर काही लोकांचं असं आहे त्यांना माहीतच नाही 33 कोटी ही संख्या आहे का 33 कोटी देव हे वेगळं आहे. यामध्ये थोडं जर तुम्ही विश्लेषण करून सांगितलं तर. हे 33 प्रकारचे देव आहेत. 33 कोटी म्हणजे कोटी नाहीयेत, आकडा नाही येतो कोटी. कोटी म्हणजे कोटी हे कसं आहे, संस्कृत शब्द वेगळे वेगळे असतात. संस्कृताचे जे शब्द आहेत ते काही वेगळे वेगळे आहेत. तुम्ही संस्कृत शब्दाच्या थ्रू जर का संख्या मोजाल तर ती वेगळी येते. इथं काय आहे ते 33 प्रकारचे देवता आहेत. मग त्याच्यात वेगळे वेगळे आले. मग तुम्ही त्यात जसे हे 3 भगवंत आले प्रमुख, जे आपण ब्रह्मा विष्णू महेश म्हणतो, हे वेगळे, इंद्रांचे वेगळे, अजून सप्त मातृका ज्या आहेत त्या मातृका वेगळ्या, नवग्रह वेगळे, म्हणजे असे डिव्हाइड केलेले आहेत. म्हणजे त्याच्यावर सविस्तर पॉडकास्ट बनेल. 33 कोटी या देवतांवर एक पर्टिक्युलर पॉडकास्ट बनेल, एवढा मोठा विषय येतो. त्यामुळे सांगायचं शॉर्ट फॉर्म मध्ये काय की हे 33 प्रकारचे देवता आहेत. देवी देवता दोन्ही, देवताच नाही, देवी देवता 33 प्रकारची आहेत. ज्या वेळेला आपण शब्द म्हणतो, लाईक आता आपण म्हणूयात इंग्लिशमध्ये 1000ला 1000 म्हटलं जातं. ऐकायला किती वेगळं वाटतं 1000 आणि मराठीमध्ये 1000. त्यामुळे शब्दांमध्ये भेद आहे आणि वाक्प्रचारामध्ये कुठं ना कुठेतरी भेद आहे. त्यामुळे तो वेगळा विषय. संस्कृत जेव्हा पठण कराल तुम्ही, जेव्हा संस्कृतमध्ये बघाल त्यावेळेला तुम्हाला त्याचा अर्थ मिळेल आणि अर्थ व्यवस्थित समजेल. शॉर्ट फॉर्म मध्ये सांगायला गेलं तर हे 33 प्रकारचे देवी देवता जे आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रमुख तत्वाला आहेत. खरं तर ह्याच्यानंतर सुद्धा आहेत काही, पण हे जे काही आहे ते प्रमुखला आहेत, प्रमुख तत्वाचे आहेत. कारण विष्णूंचे 24 अवतार आले. विष्णूंचे 10 अवतार प्रमुख पकडल्या, तर त्यानंतर 24 अवतारमध्ये धन्वंतरी आली, विठ्ठल आले, त्यानंतर वेगळे वेगळे अवतार आणखीन आले. म्हणजे बघायला गेलं आपण तर विष्णूंचे 24 अवतार, शंकरांचे काही 11 अवतार आहेत. म्हणजे एवढे सगळे अवतार काउंट केले तर हे वेगळे होतील. म्हणजे काय तर हे जे प्रमुख 33 प्रकारचे देवता आहेत, हे 33 प्रकारचे प्रमुख देवता ज्यांच्यानी कुठलेही तुम्ही शुभकार्य असेल ते कुठं कामाला येणार. तुमचं शुभकार्य, पूजाविधी, जेव्हा तुम्ही पूजन मांडता तेव्हा पुण्यावाचन मांडता, मातृका मांडता, नवग्रह मांडता, हे ते त्या प्रकारे कुठे ना कुठेतरी देवता असतात. आणि हे देवता परफेक्टली त्या कालावधीमध्ये 33 प्रकारचे होतात. कारण वास्तूचं मंडल आपण मांडलं वास्तुशांतीला, त्याच्यामध्ये 64 देवता येतात. जे 33 देवता आहेत हे 33 देवता प्रमुख देवता आहेत. म्हणून 33 कोटी देवता 33 प्रकारचे असं.
थोडा वेगळा प्रश्न मांडतोय गुरुजी. गायीच्या पाठीमागून दर्शन का घेतलं जातं? खरं तर काय झालं होतं, जसं आपण म्हटलं 33 प्रकारचे देवता गायीच्या शरीरामध्ये, कारण या विषयाच्या थ्रूच तो विषय निघाला, गायीच्या शरीरामध्ये 33 प्रकारचे देवी देवता वास करतात. आता 33 प्रकारच्या देवी देवता म्हणून जेव्हा गोमाता पहिल्यांदा निघाली, त्याच्यानंतर समुद्र मंथनातून लक्ष्मी माता निघालेली आहे. मग आता सगळ्या देवतांनी पटापटा गायीमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक देवता शिरले, पण लक्ष्मी माता उरली. मग गोमातेला विचारलं, कामधेनू मातेला विचारलं गोमातेला, की माते आता मला कुठं स्थान देणार तुम्ही? ते म्हटले माझी पाठीमागची साईड आहे, जिथून मी मल आणि मूत्राचं द्वार आहे, त्या मल आणि मूत्राच्या द्वाराच्या मध्ये तू ये. मग लक्ष्मीला मल आणि मूत्राच्या द्वाराच्या मध्ये ठेवणारी गोमाता, तेवढी ताकद आहे गोमातामध्ये. हा खूप डीप विचार आहे. आणि त्यामुळे शेण आपण बघा सारवलं जातं अंगणामध्ये, त्याचं हेच कारण आहे की ती लक्ष्मी येण्याचं कारण आहे. अच्छा. गोमूत्र आणि शेण आपण मिक्स करून मग आपण घराच्या बाहेर आपल्याला सारवतो, कारण हेच लक्ष्मी पावलानी येते का. आता आपण दिवाळीच्या आधी काही ठिकाणी अजूनही केलं जातं, हे कारणच ते, कारण ती लक्ष्मी येते. आणि जेव्हा लक्ष्मी येते तेव्हा त्या शेणामध्ये मेन महत्वाचा वास आहे लक्ष्मीचा. ते जे काही शेण आहे ना त्याच्यामध्ये वास आहे. त्यामुळे हा प्रत्येकालाच आजकाल अर्थ खूप प्रिय झालाय. त्यामुळे पाठीमागून दर्शन घेण्याचं कारणच आहे. खरं तर पूर्ण प्रदक्षिणा मारली पाहिजे गोमातेला. 33 प्रकारच्या देवदेवतांचे 33 कोटी देवी देवतांचं दर्शन होतं, पण त्याचं प्रमुख पाठीमागून का दर्शन घ्यायचं त्याचं कारण महत्वाचं आहे. गुरुजी, पुढचा जो दिवस असतो दिवाळीचा तो असतो धनत्रयोदशी. त्या धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं खरेदी करण्याची प्रथा आहे. तर या मागे काय लॉजिक आहे नक्की? काय नाही, धनत्रयोदशी बोललं म्हणून धन खरेदी करा, ह्याचं लॉजिक आहे. अजून काय? खरं तर या वेळेमध्ये काय झालं, मी जसं समुद्र मंथनाचं म्हटलं, समुद्र मंथनामध्ये ज्या प्रकारे गोमाता निघाली, त्याच्यानंतर धन्वंतरी ही देवता निघाली. अच्छा. धन्वंतरी ही देवता, जे डॉक्टर्स बघत असेल त्यांना माहिती ही कोण देवता आहे. ही आहे आयुर्वेदाची देवता. म्हणजे तुमचं मेन जे डॉक्टर आहेत, जे डॉक्टरचे मेन प्रमुख कोण आहेत, तर ती धन्वंतरी देवता. आता हा अवतार कोणाचा? विष्णूंचाच अवतार. जसं म्हटलं 24 अवतार आहेत, त्याच प्रकारे हा एक 10 अवतारांमध्ये नाही पकडला जात विष्णूंच्या, पण 24 अवतारांमध्ये पकडला जातो. त्याच प्रकारे हा धन्वंतरी अवतार श्री विष्णूंचा, त्यातून धन्वंतरी ही देवता निघाली. धन्वंतरी ह्या देवतेच्या हाताशी असा एक कलश आहे, अमृत कलश त्याला म्हणतात. आणि त्या अमृत कलशामध्ये असं आहे की जो व्यक्ती एखादा रोगी असेल, त्रस्त असेल, त्या व्यक्तीने जर का ते अमृत पिलं तर त्या व्यक्तीचे प्रत्येक प्रकारचे रोग किंवा जी काही व्याधी असेल ती निवारण होऊन जाते. त्यामुळे त्या दिवशी धन्वंतरी ह्या देवताचं पूजन केलं जातं. आणि सोनं खरेदी करण्याचं पाठीमागचं कारण पण काय झालंय की त्या दिवशी कुबेराचं सुद्धा पूजन केलं जातं. आता कुबेर ही देवता धनाची स्थिर देवता आहे, म्हणजे स्थिर देवता आहे. लक्ष्मी चंचल आहे, कुबेराची देवता स्थिर देवता. त्यामुळे लोकांचा असा संभ्रम झाला की त्या दिवशी सोनं खरेदी घेऊन घ्यावं म्हणून ते स्थिर राहील म्हणून सोनं खरेदी करू. पण सोनं खरेदी करण्याचा मेन चांगला दिवस कुठला असेल तो दसरा. तो सगळ्यात उत्तम दिवस आहे सोनं खरेदी करण्याचा. किंवा ज्या वेळेला पुष्य नक्षत्र असेल, म्हणजे आता मला असं वाटतं पुष्य नक्षत्र 14 तारखेला आलेलं आहे, 14 तारखेला पुष्य नक्षत्र, किंवा गुरु पुष्यामृत योग ज्या वेळेला येतोय, कारण पुष्य नक्षत्रामध्ये म्हणजे काय, पुष्य नक्षत्र आहे आणि त्याच्यामध्ये गुरुवारही आलेला आहे, त्या दिवशी सोनं खरेदी करावं. सोनं खरेदी करण्याचे मेन प्रमुख कुठले कुठले पॉईंट्स आहेत? अक्षय तृतीया, गुढीपाडवा आणि दसरा. कारण हे 3.5 मुहूर्त प्रमुख आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये. हे मेन प्रमुख 3.5 मुहूर्त. आणि ह्या दिवशी तुम्हाला सोनं खरेदी करायला लावलेलं आहे धर्मशास्त्राने, की ह्या दिवशी तुम्ही सोनं खरेदी करा, कारण तुमचं अक्षय होईल. अक्षय तृतीयाला जर का तुम्ही सोनं खरेदी केलं तर तुमच्या त्या गोष्टीमध्ये वाढ होईल, अक्षय होईल, अक्षयता होईल. त्यामुळे हे प्रमुख दिवस आहेत. आता काय झालं, शब्दशः अर्थ काढला लोकांनी, धनत्रयोदशी, धनतेरस. खरं तर या दिवशी जे आरोग्याच्या देवता आहेत त्यांचं पूजन केलं. जसं मी म्हटलं, धन्वंतरी हे जे काही देवता आहेत त्यांचं पूजन केलं जातं आणि त्यांचं पूजन करावं, जेणेकरून आपले जे काही समृद्धी किंवा आपले जे काही आरोग्य असेल ते व्यवस्थित राहावं आणि आपले जे काही धनसंपदा आहे ती आरोग्यामध्ये जास्ती खर्च न व्हावी, आपलं आरोग्य उत्तम राहावं, ह्याकरिता त्या दिवशी जी काही धन्वंतरी ही देवता आहे त्याचं पूजन केलं जातं. पुढचा दिवाळीचा दिवस जो आहे तो आहे शिवरात्र. ही शिवरात्र नक्की, आता मागची शिवरात्र आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तर ही शिवरात्र नक्की काय आहे? त्याच प्रकारे तुम्ही बघाल तुम्हाला इथे एक पॉईंट दिसेल की 18 तारखेला शनी प्रदोष पण आहे. शनी प्रदोष म्हणजे काय? प्रदोषाच्या कालामध्ये शिवशंकरांची आराधना करायला लावलेली आहे.
आता ही जी काही शिवरात्री येते ह्याला म्हणतात मासिक शिवरात्री. शिवरात्री काही ही एक नाहीये, ती प्रमुख शिवरात्री आहे जी फेब्रुवारीच्या महिन्यात येते. ही प्रमुख शिवरात्री आहे आणि ही जी काही शिवरात्री असते त्याला मासिक शिवरात्री असं म्हणतात. आणि त्याच प्रकारे ज्या प्रकारे एकादशी असते महिन्यातून 2 वेळा, ज्या प्रकारे आपण जे वैष्णव असतील ते त्याचं पालन करतात, त्याच प्रकारे जे शैव असतील ते मासिक शिवरात्रीचा, ज्या प्रकारे आता बघा, आता तुम्हाला हे तर कळालं की एकादशी आहे, पण जर का पर्टिक्युलर जर का तुम्हाला विष्णूंचं पूजन तुमच्या घरात सत्यनारायण विधी असेल किंवा एखादा विष्णू याग करायचा असेल तो पौर्णिमेला केला जातो. का तर पौर्णिमेला भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी पृथ्वी तलावर येतात. त्याच प्रकारे ज्यावेळेला तुम्हाला शंकरांच्या रिलेटेड गोष्टी करायच्या असतील, शंकरांच्या रिलेटेड एखादी पूजन किंवा महायज्ञ करायचा असेल, रुद्रयाग वगैरे, तर तो त्यावेळेला मासिक शिवरात्रीच्या वेळेला करा. याग म्हणण्यापेक्षा मी म्हणेल अभिषेक, कारण मासिक शिवरात्री, कारण अग्नी संध्याकाळच्या नंतर प्रज्वलन करणं हाही एक खूप महत्वाचा विषय आहे, तोही एक पर्टिक्युलर वेगळाच विषय. त्यामुळे मासिक शिवरात्रीला जे काही शंकरांच्या संबंधामधल्या गोष्टी असतील त्या केल्या जातात आणि ही शिवरात्री दर महिन्याला येते. अच्छा, त्यामुळे ह्याला मासिक शिवरात्री असं म्हणतात. पुढचा दिवस आहे गुरुजी नरक चतुर्दशी. या दिवशी काय केलं पाहिजे? नरक चतुर्दशी सर्वात प्रथम येऊयात आपण. नरकासूर नावाचा एक राक्षस होता. हा जो काही नरकासूर नावाचा एक राक्षस होता, हा होता कृष्णांच्या काळामध्ये. आणि त्यावेळेला झालं काय की ह्या नरकासूर नावाच्या राक्षसाने प्रत्येक राजाच्या नवीन जी काही कन्या असेल, जिचं अविवाहित असेल, ती विवाह झालेली नसेल, त्या कन्याला उचलायचा आणि स्वतःकडे आणायचा आणि स्वतःच्या भोगविलासासाठी ठेवायचा थोडक्यात. आणि उचलून डायरेक्टली आणलं म्हटल्यानंतर त्यांना त्रासच द्यायचा तो एका प्रकारचा. आता भोगविलास करायचा का काय जे काही, पण एक त्रासच देणं झालं, स्त्रीचा छळच झाला. आणि असं हे सगळं बघता तर प्रत्येक राजा हे भगवान श्रीकृष्णांकडे गेले, कारण कृष्ण सदा साह्यते. त्यामुळे कारण अंतिमस्य नारायण, शेवट पर्याय नारायणच आहे. आणि सगळेजण श्रीकृष्णांकडे गेले आणि श्रीकृष्णांकडे गेल्यानंतर त्यांच्याकडे याचना केली की आम्हाला वाचवावे, हे आमच्या मुलींना मुक्त करावे या राक्षसाच्या ह्याच्यातून. मग त्या दिवशी झालं असं की श्रीकृष्णांनी जाऊन त्या नरकासुराचा वध केला. 1000 जेवढ्या पोरी होत्या, ज्या काही कन्या होत्या, त्यांना मुक्त करून आपल्या राण्या बनवल्या. राण्या बनवल्या याचा अर्थ शब्दशः काढू नका. त्यांना द्वारकेमध्ये आणून ठेवलं. त्या द्वारक्याच्या पटांगणामध्ये आता एक पद असतात ना, राणी पद झालं, दासी पद झालं, हे एक पद आहेत. बरोबर. त्यामुळे राणी हा काय विषय हाही वेगळा आहे. पत्नी, राणी, दासी हे वेगळे वेगळे विषय आहेत. आई, बहीण जसं आहे ना, त्याच प्रकारे पत्नी, राणी. त्यामुळे ह्या राणी म्हणजे काय, तर ह्या सर्वस्वाही काय त्यांच्याशी लग्नच झालं असं नाही. ह्यांना श्रीकृष्णांनी, भगवंतांनी प्रोटेक्ट करून ठेवलं की उद्या जाऊन तुमच्यावर परत कोणी छळ करू नये. कारण हे राक्षसाकडे होते. मग आता ह्यांना कोणी हे पण करायला तयार नव्हतं, स्वीकार करायला तयार नव्हतं की ह्यांच्याशी कोणी लग्न करेल. का तर मनात चुकीची भावना, ज्या प्रकारे माता सीतेने रावणाच्या याच्यातून मुक्त झाल्यानंतर ज्या प्रकारे त्यांना अग्निपरीक्षा द्यावी लागली, त्याच प्रकारे या मुलींची अवस्था झाली होती, कन्यांची अवस्था झाली होती की ह्यांना अग्निपरीक्षाच द्यायला लागत होती ना. श्रीकृष्ण म्हटले कशाला, मी आहे ना, कृष्ण सदा साह्य येते ना, मी आहे ना, मग मी मदत करतो. म्हणून त्यांनी ठेवून घेतलं, तुमचं काय खाण्यापिण्याचं, काय पालन पोषणाचं काम असेल ते मी करतो, तुम्हाला काय द्यायचं असेल ते मी देतो, तुम्ही काळजी नका करू, तुम्हाला मरेस्तोवर मी स्वीकारला आता असं. मग त्यांनी स्वीकारून घेतलं आणि त्यांनी त्यांच्याकडे ठेवलं. आणि त्यावेळेला काय झालं, ज्यावेळेला नरकासूर चा वध झाला त्यावेळेला त्यांनी एक वरदान मागितलं, साक्षात भगवंताकडे मागितलं. म्हटलं तर भगवंत गरुडावर गेलते त्यावेळेला. म्हणजे श्रीकृष्ण गरुडावर जाणं म्हणजे ह्याचा मोठा विषय आहे. त्या काळामध्ये श्रीकृष्ण त्यांच्या ओरिजिनल स्वरूपामध्ये येतात मग त्यावेळेला. आणि जेव्हा असं झालं त्यावेळेला त्यांनी एक वरदान मागितलं की माझ्या स्मृतीअर्थ की प्रत्येकाने त्या दिवशी दिवे लावले पाहिजे. आता इथं जे काही दिवे लावण्याचा कॉन्सेप्ट आहे तो आणखीन एक पण पॉइंट आहे. इथं दिवे लावण्याचा आणखीन एक पॉइंट असा आहे की ज्या वेळेला रघुनाथ म्हणजे आपले रामराया ज्या वेळेला लंकेतून आले, याच टायमामध्ये रामराया आलेले आहेत अयोध्येमध्ये. आणि ज्या वेळेला अयोध्येमध्ये रामराया आले तेव्हा दिवे लावून साजरी करण्याचं किंवा प्रकाश करण्याचं सगळीकडे करण्याचं एक नियोजन सगळ्या अवधपुरीतल्या लोकांनी विचार केला, अयोध्यावासींनी सगळ्यांनी विचार केला. मग तिथून एक प्रथा सुरू झाली की दिवाळीमध्ये दिवे लावले गेले पाहिजे. ओके, ही ती सुरुवात. आणि एक नरकासुराची ही सुरुवात. म्हणजे ऑलरेडी राम आधी आलेत, कृष्णांच्या आधी त्यांचा जन्म आधी आहे, त्यांच्यानंतर कृष्णांचा जन्म आहे. त्यामुळे नरकासुराचा ऑलरेडी आपल्याला समजू शकतं की ही दिवे लावण्याची जी काही दीपावलीची सुरुवात आहे ही रामांच्या कालावधीपासून आहे.
म्हणजे रामांच्या युगापासून ही चालत आलेली आहे. गुरुजी, पुढचा जो दिवस आहे दिवाळीचा तो आहे लक्ष्मीपूजन. आता दिवाळीचं सर्व प्रामुख्याने जर म्हटलं तर लोकांचे असते की असं असते की लक्ष्मीपूजन केलं म्हणजे आमच्याकडे लक्ष्मी येणार, असं काही लोकांचं ठरलेलं आहे. या बाबतीत नक्की काय लक्ष्मीपूजन म्हणजे? नाही येणार लक्ष्मी. सर्वात प्रथम तुम्ही दर पौर्णिमेला पूजन करताय का? तुमच्या घरातल्या लहान मुलीला तुम्ही मारताय का? तुम्ही घरातल्या स्त्रीचा अपमान करताय का? तर तुमच्या घरात कशी लक्ष्मी नांदेल? ती पण एक लक्ष्मीची आहे. हां, तुम्ही घरातल्या स्त्रीचा अपमान करता आहात. कारण आजकाल बघतो मी पुरुष काम करतात, मी नाही म्हणत नाही, ऑफेंड व्हायची विषय नाहीये, तर ऑफेंड होतील, ऑफेंड व्हायचा प्रश्न नाहीये. पण कसं आहे, मी बघतो अक्षरशः तुम्ही स्वतःचं ताट तरी उचलून ठेवता का? इथून सुरुवात आहे. मी गुरुकुलातला व्यक्ती, त्यामुळे मला हे माहिती की आपण आपलं ताट उचललं पाहिजे. आपण आपलं खाल्लेलं, तुम्ही तुमचं ताट स्त्रीला उचलायला लावताय, तो एक दोष आहे. मग तुम्ही तुमच्या लक्ष्मीला काम करायला लावताय घरात. मग आता शब्दशाही अर्थ नको, काम करायला लावताय, म्हणजे हाही पॉइंट आहे. एवढं नको जे तुमचं. आता तुमचं खरकट विचार करा, हे तेच झालं ना की खालच्या हातीतल्या माणसाने माझं उचलावं, हे तोच पॉईंट झाला ना. एखादे थोडेफार काम जसं जेवण बनवून देणं किंवा जेवण, हे काम स्त्रीचं असू शकतं, पण एवढं तुमचं खरकटं ताट सुद्धा उचलणं, तुमचं खरकटं सांडलेलं सुद्धा उचलणं, आणि तुम्ही फक्त उठून जेवण खाऊन जाणं आणि नंतर ओरडणं, आई माझी पॅन्ट कुठे ठेवली आहे, आई माझा शर्ट कुठे ठेवलाय, तुला तुझं कळत नाही का कुठं ठेवायचं. मग हा परत विषय निघतो, म्हणजे आपण अवलंबून झालोय. आणि मग नंतर विचार करताय की लक्ष्मीपूजनाला पूजन केल्यानंतर लक्ष्मी एकदम नांदेल. तुम्हाला हे सुद्धा नाही माहिती पूजनाला काय साहित्य लागतात. ते सुद्धा म्हणतात अरे हळद कुंकू व्हा ग, तू व्हा, मला काय कळत नाही. मग तुम्हाला कसं लक्ष्मीपूजन जमलं? पंचमृत काय असतं हे मी विचारतो भरपूर पुरुषांना. इथून सुरुवात आहे, हेतून सुरुवात आहे. म्हणजे ज्या पुरुषांना माहिती असेल सदैव छान, जे वारकरी संप्रदायातले असेल त्यांना 100% माहिती असेल पंचामृत काय असतं. ह्यांचा प्रश्नच नाही, त्यांचा तो युजच आहे. पण जे भरपूर असे असतील त्यांना माहितीच नसेल पंचामृत काय म्हणजे काय. तर कुठे ना कुठेतरी घरातल्या स्त्रीचा अपमान नका करू. हो, होतं, तू मे सगळ्यांमध्येच होत असतं, आजकाल कॉमनच आहे ते. काय एक पती पत्नी म्हटल्यावर भांडण होणार, पण किमान त्या दिवशी असेल किंवा त्या दिवाळीच्या कालावधीमध्ये असेल, भांडणं न करणे, आपल्या घरातल्या स्त्रीचा अपमान न करणे, जास्तीत जास्त आपल्या घरातील जी काही लहान मुलं असेल तिची इच्छा पूर्ण करा जेवढं होऊ शकाल. तीच तर घरातली लक्ष्मी आहे. ती जी लहान मुलं आहे, चला पत्नी पण लांब ठेवलं, लहान मुलगी जी आहे तिची तर इच्छा पूर्ण करा, तिचं मन मारू नका. नाही तर तिला भांडे धुवायला लावता तुम्ही लहान वयातच. असं खूप घरात आहे, अजूनही हे चालतं. अजूनही खूप घरामध्ये खूप कमी वयाच्या मुलींना भांडी धुणं, कपडे धुणं हे लगेच सुरुवात केलं जातं. तिचं वयही तेवढं नसतं. मी स्वतः पाहिलंय. त्याला नाव दिलं जातं की संस्कार लागले. अरे संस्काराच्या नाव वगैरे ही कुठली गोष्ट आहे? मुलगा तर बसतो तंगडे जाऊन बसलेला आहे बेडवर मोबाईल घेऊन, त्याला नाही संस्कार, त्याला नाही का, त्याला साधी शुभम करोती येत नाही. मी इथून सुरुवात करतो, त्याला साधी शुभम करोती येणार नाही. आणि हिला संस्काराच्या नावाखाली, म्हणजे मी काय अशी साईड घ्यायचा प्रश्न नाहीये माझं. जो व्यक्ती मॅच्युअर असेल तो या विषयाला परफेक्टली समजेल. इथे ह्या पॉइंटला जो व्यक्ती मॅच्युअर असेल तो परफेक्टली समजेल. त्यामुळे तुम्ही लक्ष्मीचं पूजन लाख वेळा करा, तुमच्याकडे लक्ष्मी तेव्हाच टिकेल जेव्हा तुम्ही तिचा अपमान नाही करताय. त्याच प्रकारे इथं आणखीन एक पॉईंट आला, तुम्ही लक्ष्मी येण्याच्या आधीच हा विचार करता की मला हिथं खर्च करायचा आहे, माझा हिथं EMI जाणार आहे, हिथं हे जाणार आहे, झाली. तुम्ही मानसिकरित्याने तुमची लक्ष्मी खर्चच केली ना. आता मानसिकरित्याने का, तुम्ही जेवणाला बसला, आता मी तुम्हाला एक फोटो दाखवतो चांगला असा पंचपक्वान्नाचा, तुम्हाला बघून किती छान वाटेल. म्हणजे तुम्ही नेत्रांनी जेवलात बरं का. आता तुम्हाला एखाद्या गोष्टीचा वास देतो, आता ते वडापाव वगैरे असतात, तुम्ही समजा तिथून त्या गाडींच्या समोरून गेले, तुम्हाला वास आला, म्हणजे तुम्ही श्वासाने खाल्लं, सुगंधाने खाल्लं, पण आता तुम्ही जेव्हा समोर ठेवलं जाईल तेव्हा तुम्ही स्वतःच्या हाताने खाल. मग त्याच प्रकारे तुम्ही तुमच्या विचारांनी हे ऑलरेडी प्रेडिक्ट केलेलं आहात की माझी लक्ष्मी इथं जाणार आहे. तुम्ही ऑलरेडी पाठवली तिला. घरात येऊ तर द्या, मी नाही म्हणत नाही, द्या. काय EMI असतील वगैरे, आजकाल तर बँकेतूनच कट होतात ऑनलाईन झाल्यामुळे. पण जे काही समजा थोडेफार तरी आपल्या घरात आलेले पैसे ते टिकू तर द्या घरात. लगेचच विचार करून मला इथं खर्च करायचा, मला तिथं खर्च करायचा, मग लक्ष्मी टिकेल कशी? मानसिकतेने तर तुम्ही ऑलरेडी तयार आहात. आता मानसिकताच सर्वात महत्वाची आहे ना, कारण तुम्ही विचार कराल तरच त्याचा पाहिजे. तुम्ही हा तर विचार कराल बाबा ही गोष्ट विकत घ्यायची आहे, विचार केल्यावरच तर घ्याल ना. त्यामुळे पैसे घरात आणण्याचा, ठेवण्याचा प्रयत्न करा, टिकवण्याचा. एक दिवस पूजन करून काय नाही होत, ती गड्डीच्या गड्ड्या ठेवायच्या, असं पार ते व्यवस्थित असे कॉइन्स ठेवायचे, हे एक दिवसाचा शो झाला. तसं तर दर पौर्णिमेला पूजन करा, दर पौर्णिमेला लक्ष्मी मातेचं पूजन करा, तर मग आणखीन व्यवस्थित आहे, आणखीन छान आहे. हा नक्कीच त्यावेळेला अमावस्या येते. पौर्णिमा म्हटलं तर प्रश्न पडेल लोकांना, त्या दिवशी अमावस्या येते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी. आणि हो, हरकत नाही, नक्कीच लक्ष्मी मातेचं पूजन केलंच पाहिजे. लक्ष्मी मातेच्या पूजनाचं खूप महत्व आहेच. आणि एक तो दिवस आहे ज्यावेळेला लक्ष्मी मातेचं पूजन केलं जातं.
कारण वर्षातून तुम्ही बघाल तर विविधतेने फक्त आपण सोनं घेत राहतो, पण पूजन असं कधी करत नाही. तर त्यावेळेला मी प्रमुख जे पूजन करायला सांगितलंय तर चंद्राच्या सहाय्यतेने पूजन करायला सांगितलं. त्यावेळेला चंद्र दिसत नाही, हाही पॉईंट आहे. गुरुजी, याला जोडून माझा असा प्रश्न आहे की लक्ष्मीपूजन सर्वच करतात, पण त्याची प्रामुख्याने जी विधी असते हे कुणालाच माहिती नाही. म्हणजे बरेच लोक आहेत ते त्यांच्या सोयीनुसार लक्ष्मीपूजन करतायत, तर त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही? सर्वात प्रथम पूजनाचं जेव्हा आपण बोलतो तर पूजनाचं काय आहे की पूजनासाठी मी सर्वात प्रथम एकच विषय म्हणतो की तुम्ही जाणकार व्यक्तिमत्वाला बोलवा. जाणकार व्यक्तिमत्वाला का बोलवा? आता इथे काही जण ऑफेंड होतील, जाणकार व्यक्तिमत्वाला बोलला आणि त्याचं काय मानधन असेल विषय सोडून द्या. आता मग काच बोलवायचं, याच्यासाठीच बोलवायचं, आता तो विषय आलाच. मग त्यासाठी सोप्पा पर्याय, मग जर मला स्वतःला करायचं आहे ना, मग स्वतःच करा. मग स्वतःला जेव्हा करायचं असेल ना त्यावेळेला सर्वात प्रथम धोतर किंवा सवळं परिधान करा आणि त्याच्यानंतर षोडोपचार व्यवस्थित पूजा करा. षोडोपचार पूजा माहिती नसेल तर गुगलवर विचारा, षोडोपचार 16 उपचार काय आहेत, 16 उपचार भेटते. नंतर पुस्तक भेटतं ना आजकाल, लक्ष्मीपूजनाचं पुस्तक भेटतं, ते पुस्तकानं त्याच्यानुसार काय विधिवत पूजा असेल ती विधिवत पूजा करा. स्वतः करता येतं तेवढे नियम पालन करा, तेवढे व्यवस्थित शुद्ध आचरण राहा. एक कुर्ता घातला, एक पॅन्ट घातली आणि मस्त फोटो काढले, लक्ष्मी हॅप्पी दिवाळी, त्यासाठी लक्ष्मीपूजन नाही केलं जात. हा तंतोतंत मूर्खपणा आहे. त्यामुळे लक्ष्मीपूजन करताना जे शास्त्रोक्त विधिवत आहे ते विधीनुसार करा. जरी स्वतः करत असाल तरी विधिवत करा. बाकी जमतात सगळ्यांना पूजन. आता मी वेगळं काय त्यात सांगू. आणि पंचामृताचा अभिषेक, मातेला खास करून काय आवडतं तर गुळ आणि धण्याचा नैवेद्य आवडतो. त्यासोबतच मातेला बत्ताशी आणि मुरमुऱ्यांचा नैवेद्य आवडतो. आणि सगळ्यात जास्ती काय आवडतं मातेला तर नक्कीच केशरयुक्त दुधाची खीर. ही खूप प्रिय आहे मातेला, ती ऑफर करा. एखाद्याला प्रसन्न करायचं असेल तर त्याला आधी खाण्याच्या वस्तू दिल्या पाहिजे ना. मग त्याच पद्धतीने भगवतीला प्रसन्न करायचं आहे तर भगवतीसाठी जे काही तिला आवडणाऱ्या गोष्टी आहेत, ज्या प्रकारे आपण भगवतीला आपण खीर वगैरे प्रोव्हाइड करतो, ती खीर वगैरे ऑफर करायला विसरू नका. हे नक्की, हेच सर्वात मोठं पूजन असेल. गुरुजी, पुढचा जो दिवस येतो दिवाळी म्हणला तो आहे बलिप्रतिपदा. या दिवशीचं काय महत्व आहे? बलिप्रतिपदा सर्वात प्रथम काय आलं, तुम्हाला बलिराजाची कहाणी माहिती असेल बघा. वामन अवतार श्री विष्णूंचा. वामन अवतारामध्ये ज्या वेळेला आले होते तर हाच तो दिवस ज्या दिवशी भगवंतांनी त्यांच्यावरती पाय देऊन त्यांना डोक्यावरती पाय. मग आता इथं 3 पग भूमी मागितली होती, म्हणजे 3 पायाची भूमी. आता वामनांनी काय केलं, 3 पायाची भूमींसाठी बलिराजा हा असा राजा होता की त्यांनी सगळीकडे आपलं राजत्व पसरवून ठेवलं होतं. तो वरती देवत्मापासून इंद्रापर्यंत सगळ्यांपर्यंत त्याची ताकद होती. तर जर साम्राज्य जाम मोठं झालं होतं आणि देव घाबरले. हा एक तर ऑलरेडी राक्षस कुळातून येतो, हा उद्या काहीतरी वेगळेच विचार झाले आणि काय वेगळं केलं तर करायचं काय. पण तसा बळीराजा एक चांगलं होतं की तो प्रत्येक गरिबाची सहाय्यता करायचा, प्रत्येक प्रकारचे यज्ञ पण करायचे बरं का, देवतांची यज्ञ करायचे ते. त्यामुळे अशा पद्धतीने ते चांगले होते, पण ते राक्षस कुळातून होते. मग असं त्यांचं एक मनात आलं की मग आता ह्याच्यानंतर त्यांचा संहार केलाच पाहिजे. मग त्यावेळेला श्री विष्णूंकडे गेले. श्री विष्णूंना ठीक आहे म्हटलं आणि त्यांनी एक अवतार घेण्याचा विचार केला. ज्या वेळेला वामन अवतार झाला आणि वामन अवतारामध्ये त्यांनी एक पाय त्यांनी त्यांच्या पृथ्वीवर ठेवला आणि एक पाय त्यांनी डायरेक्टली ब्रह्मांडामध्ये ठेवला. म्हणजे असाच पाय वाकडाच्या वाकडा करून वरती टेकवला डायरेक्टली. आणि बळीराजा घाबरला, अरे बापरे हा काय विषय झाला. एवढे मोठे झाले, विराट स्वरूप पकडलं ना त्यांनी. आणि विराट स्वरूपात आल्यानंतर बळीराजाने म्हटलं ठीक आहे, मग आता म्हटलं तिसरा पाय कुठे ठेवू मी ते सांग मला. तू वचन दिलंय ना मला ब्राह्मणाला, आणि माझा तिसरा पाय कुठे ठेवू म्हणजे इथं माझ्या डोक्यावर ठेवून द्या. मग जसा डोक्यावर ठेवला तसेच ते डायरेक्ट पाताळात गेले. आता पाताळात गेले तर त्यांनी सांगितलं मला 1 दिवस पृथ्वी तलावर यायचा वरदान द्या. मग ह्या दिवसामध्ये बळीराजा किंवा जो शेतकरी ते बळीराजाचं पण पूजन करतात काही ठिकाणी, काही ठिकाणामध्ये केलं जातं. आणि याच्यासोबतच या दिवशी बळीराजा पृथ्वी तलावर येतात. त्यामुळे या दिवशी बळीराजाचं पूजन आहे, त्यामुळे ह्याला बलिप्रतिपदा असं म्हटलं जातं. हे त्या बलिप्रतिपदेचं महत्व. शेताचं पण काही जण पूजन करतात. त्यामुळे बलिप्रतिपदेच्या दिवशी शेताचं मेन पूजन केलं जातं, कारण बळीराजा आपण आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे शेताचं मेन प्रामुख्याने पूजन केलं जातं. दिवाळीचा पुढचा जो दिवस असतो तो असतो भाऊबीज. या भाऊबीजच्या दिवशीचं काय महत्व आहे? सूर्यदेवताला 3 पुत्र आहेत. तर असे विविधतेने शास्त्रोक्त वर्णनामध्ये वेगळे वेगळे असतील, पण प्रमुख आपण म्हणूयात 3 पुत्र. यमदेवता, शनिदेवता आणि एक त्यांना कन्या होती. आता ती जी काय कन्या होती ती यमराजाची बहीण. आता शनिदेवताचं आणि सूर्याचं पटत नाही, त्यामुळे ते एकत्र राहत नाहीत. तर यमदेवतांचं काय झालं, यमदेवता आणि त्यांची जी मुलगी होती, मग आता हे जे काही यमदेवता होते त्यांची कन्या हे भाऊ बहीण. मग आता हे भाऊ बहिणीने एकदा इच्छा प्रकट केली ती भावाकडं की तुम्ही तुमच्याकडे एवढे कामं असतात, जे व्याधीग्रस्त झालेले लोक असतात, ती आत्म्या असतात, ते येतात, त्यांना शिक्षा द्यावी लागते. आता
आपल्यापेक्षा डबल बिझी असतील यामध्ये होता. कारण लोक पाप करणं काही कमी करत नाहीये, त्यामुळे ते बिझीचा भरपूर असणारच, प्रश्नच नाही. आणि त्यामुळे झालं असं की ते खूप कामात होते, गडबडीत होते, त्यामुळे त्यांना जमत नव्हतं बहिणीकडे जायला. मग झालं काय, बहिणीला भेटायला जाणारा भाऊ जाणार होता. त्यावेळेला झालं काय, कार्तिक मास इथं सुरू होतोय, कार्तिक मास सुरू झालाय. आणि ज्यावेळेला कार्तिक मास सुरू झालेला आहे, द्वितीयेच्या दिवशी ते भेटायला गेले ते. आणि जेव्हा द्वितीय आलती, प्रतिपदा द्वितीय, त्याच्यानंतर जेव्हा द्वितीयाला भेटायला गेले, तर नेमकं त्या द्वितीयेपासून, कार्तिकेतल्या द्वितीयेपासून मध्ये प्रसिद्ध झालं की ह्या दिवसापासून तुम्हाला कुठे ना कुठेतरी भाऊ बहिणीसोबतलं पूजन किंवा भाऊ बहिणीचं जे काही एक प्रेमाचं बंधन जे काही ते चालू ठेवायचंय. आता इथे झालं काय, यमदेवता आले बहिणीकडे, आणि बहिणीकडे आल्यानंतर तिने तिला भावाला जेवण दिलं, त्यांचा आदर सत्कार केला. मग तो त्यांना खूप आवडला. मग त्यांनी वरदान दिलं की आजच्या कोठ्यामध्ये जेवढे जण असतील त्यांना सगळ्यांना मुक्त करून टाकेल मी. मग तेवढे सगळे जण मुक्त झाले. आणि त्यामुळे मग इथं बहिणीने सेवा केली म्हणून भावाचे इथं कुठे ना कुठेतरी जे अडकलेले आत्मे होते ते तृप्त झाले. हाही एक पॉईंट पकडला जातो. त्याच पद्धतीमध्ये ह्याच दिवसामध्ये म्हणजे एकतर हेही तिथी पुढं मागं होते, इथं गोवर्धन पूजा पण होते. गोवर्धन पूजा देखील होते. ह्याच एक तर कधी कधी बलिप्रतिपदेला होते काही ठिकाणी, आणि काही ठिकाणी इथंही होते. म्हणजे तिथेचा क्षय होत असतो कधी कधी पुढं मागं. काही ठिकाणी भाऊबीजेला पण होते. मग ज्यावेळेला ही गोवर्धन पूजा देखील केली जाते. महाराष्ट्रात नाही केली जात, ही बाहेरच्या इथं UP वगैरेच्या साईडला, मथुरेच्या वगैरे वृंदावनच्या साईडला, वृंदावनमध्ये हे केली जाते. आणि ज्यावेळेला ही गोवर्धन पूजा सुद्धा दिवाळीतलं सर्वात प्रमुख गोष्ट मानली जाते. आणि जसं ज्या प्रकारे आपण लक्ष्मीपूजनाला दिवाळी म्हणतो, त्याच प्रकारे UPच्या वगैरे साईडला इथे हिला मोठी दिवाळी म्हणतात आणि हिला छोटी दिवाळी म्हणतात नरक चतुर्दशीला. त्यामुळे हे छोटी दिवाळी मोठी दिवाळी असं पण असतं. हाही एक पॉईंट असतो इथं. त्यामुळे भाऊबीजेचं हे प्रमुख महत्व यमदेवताचं आणि त्यांच्या बहिणीचं या संबंधामुळे हिथून मध्ये सुरुवात झाली की मग भावाला घरी बोलवा आपल्या, त्याला जेवायला घाला, तेव्हा व्यवस्थित काय असेल त्याचा मान सन्मान करा, त्याला व्यवस्थित मान सन्मानित करा, असं ती एक सुरुवात. म्हणजे रक्षाबंधन हा विषय वेगळा आणि भाऊबीज हा विषय तंतोतंत वेगळा. पण लोक याला कॉम्बिनेशन मध्ये आणतात. हा विषय दोन्ही पद्धतीने वेगळा आहे. तिथे भावाला बहिणीकडं जाणं नाहीये, बहिणीने भावाकडे येणं आहे. इथं कसं आहे, भावाने बहिणीकडे जाणं आहे. त्यामुळे हा विषय तंतोतंत वेगळा आहे असं आहे. तर या रिलेटेड आणखी एक प्रश्न असा आहे की दिवाळीमध्ये दिवे लावतात, या दिव्यांचं नक्की काय लॉजिक असेल? ह्या दिवे किती लावले पाहिजेत हा एक प्रश्न आहे. दिव्यांचं लॉजिक मी तुम्हाला जसं म्हटलं, रामराया आल्यानंतर प्रकाश झाला पाहिजे सगळीकडं. आता दिवे हे लावल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा काय जाणवतं बरं? हा पॉईंट बघूयात आपण. तुम्हाला आनंद जाणवतोय का दुःख जाणवतोय? आनंद. प्रश्नच नाही. तर दिवे लावण्याचा अर्थच आहे की प्रकाश व्हावा, आनंद यावा. आता आपण इथं बसलोय, आपल्या समोर काही लाईटी आहेत का, तर प्रकाश व्यवस्थित यावा, उजेड व्यवस्थित यावा, आनंदमय दिसावे, आपण व्यवस्थित दिसावे. त्याच प्रकारे जे काही वातावरण आहे ते आनंदमय राहावं. गुरुजी, दिवे कुठे लावायला पाहिजे, म्हणजे कुठल्या दिशेला लावायला पाहिजे, कुठल्या जागेवरती लावायला पाहिजे, याचं काही शास्त्र आहे का? हो, वास्तुशास्त्राच्या प्रमाणे सर्वात प्रथम बघायला गेलं तर तुमचा पहिला दिवा हा आग्नेय कोपऱ्यात लागलेला पाहिजे. आग्नेय कोपऱ्यामध्ये अग्नीचा स्रोत आहे ना, मग तो आग्नेय कोपऱ्यामध्ये तुमचा पहिला दिवा लावला गेला पाहिजे. त्याच्यानंतर मग तुम्ही कुठेही लावा, तुमच्या खिडकीत लावा, तुमच्या बाहेर लावा, तुमच्या टेरेसवर लावा, कुठेही लावा, पण पहिला दिवा हा तुमचा आग्नेय कोपऱ्याला लागला गेला पाहिजे नक्की. मग गुरुजी पहिल्या देवांना दाखवायचं तर तिथं प्रमुख देवता आहेत तुमचे, तिथं तुमचा अग्नीचा स्रोत आहे. आता अग्नीचा स्रोत कसा, त्याच्यावरूनच तुमचा अग्नी पेटते, तर तुम्ही नैवेद्य बनवताय ना देवाला, अन्न बनवताय ना. कारण मेन गॅस कुठं असावा घरातला? आग्नेय कोपऱ्यामध्ये, अग्नेय स्त्रोतला असावा. कारण जी दिसणारी देवता आहे ती अग्नी आहे. आत्ताच्या पोझिशनला जी देवता आपल्याला डोळ्याने दिसते ती अग्नी आहे. मग अग्नी देवताला प्रथम पूजनीय म्हणून तिथं अग्नेय कोपऱ्यामध्ये तुमचा प्रथम दिवा लावा पूर्ण दिवाळीमध्ये. आणि दिवे लावण्याची सुरुवात ही वसुबारस पासून करावी, एकादशीपासून वसुबारस पासून करावी. त्या तुळशीचं लग्न संपेस्तोवर हे दिवे लावणं नित्य नेमाने असावं. तुळशीच्या लग्नाच्या नंतर लोक थांबतात, लावत नाही, तुळशीच्या लग्नाला नाही, तुळशीच्या लग्नापर्यंत हे दिवे लावायचे आहेत. कारण मध्ये देव दिवाळी पण येते. त्यामुळे हे नक्की आहे की तुम्हाला तिथपर्यंत लावायचे. आणि त्याच्यानंतर श्री विष्णू जागे होतात. खरं तर तुळशीच्या लग्नापर्यंत निद्रेत गेलेले असतात, ते जागे होतात आणि लग्नाला तयार होतात. त्यामुळे आपल्याला करायचं आहे की तुळशीच्या लग्नापर्यंत रोज दिवे लावायचे वसुबारस पासून. थोडक्यात काय तर 15 दिवस रोज दिवे लावायचे. 15 दिवस हे नक्की, वसुबारस ते तुळशीच्या लग्नापर्यंत. मग तुम्ही तुमच्या यथाशक्ती लावा, हाही पॉईंट आहे. तुमची जेवढी ताकद आहे त्यानुसार लावा, जेवढं तुम्हाला जपते, जशी तुमची ताकद आहे त्यानुसार. त्याची काही अशी स्पेसिफिक संख्या नाही, एवढीच लावा.
आता नक्कीच तुमचं लक्ष्मीपूजन असेल तर तुम्ही फोटो काढायला जामच लावाल आणि त्याच्यानंतर नको एवढं तेल जातं. माझी तुमची विचारसरणी ज्याचा असा वाट असेल ना मला खरोखर लक्ष्मी रोजच यावी तर रोजच तेवढे लावेल, तो एवढा विचार करणार नाही छोट्या छोट्या गोष्टी. बरोबर. खायला तर तेल वापरतो ना आपण, नाही ते वायाच होतं, दिव्यांना लागतं. मग कशाला दिवाळी दिली कशाला करताय तर मनोभावेने करा, व्यवस्थित करा. जे वचन आहेत शास्त्राचे ते मी सांगितले त्यानुसार करा. त्यामुळे शास्त्र जे सांगते त्या पद्धतीने 15 दिवस तर 15 दिवस व्यवस्थित करा. त्यामुळे आधीच दिवे लावताना हा विचार करा की एवढे दिवे लावतो तर परत मला 15 दिवस लावतो, हाही पॉइंट आहे. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तोपर्यंत तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि धन्यवाद.